आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशा वर्कर्स युनियनचे लीडर. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज त्यांचे काय समस्या आहेत किंवा आशा वर्कर्स नेमकं काय काम करतात. तर सर, आपण आपलं नाव सांगावं आणि आपण कुठून आहात, काय करता याबद्दल थोडी माहिती द्यावी सुरुवातीला. मी कॉम्रेड राजेंद्र साठे, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर व भंडारा जिल्ह्याचे मी अध्यक्ष आहे व महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन CITUच्या राज्य कमिटी सदस्य आहे. आशा वर्कर या वर्कर नसून आशा ही स्वयंसेविका आहे. 2007 मध्ये जेव्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस आशा वर्करची नेमणूक 150 रुपयामध्ये झाली. कालांतराने ती वाढ होऊन 500 रुपये झाली. आशा वर्कर यांना माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्याची महत्वाची जिम्मेदारी होती. त्यामध्ये किमान 7वा वर्ग पास असलेली महिला ही आशा वर्कर असावी असं त्यामध्ये योजनेमध्ये ठरवण्यात आले होते. दिवसेंदिवस आशा वर्करचे काम वाढत गेले, कामाचा ताण वाढत गेला. आशा वर्करवर बळजबरी प्रताडणा यासारखे प्रकार वाढत गेले. 500 रुपये मानधनावर काम करणारी आशा वर्कर त्यांना 4-4, 5-5 महिने मानधन मिळत नव्हते. त्यामुळे CITUच्या नेतृत्वामध्ये देशभरातील कित्येक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये संघटना उभी झाली. आम्ही नागपूरला नोव्हेंबर 2017 रोजी आशा वर्कर यांची संघटना उभी केली. संघटना उभी केल्यानंतर शहरी आशा वर्कर आमच्यासोबत जुळल्या आणि शहरी आशा वर्कर आमच्यासोबत जुळल्यानंतर त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. तर त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती की ज्या काही ग्रामीणच्या आशा वर्कर होत्या त्या कोणत्या कार्यक्रमात सांगायच्या की शहरी आशांनी मागे थांबा, मागे राहा आणि ग्रामीणनी समोर राहा. याच्या मागचं खरं कारण हे होतं की शहरी आशांना ड्रेस कोड नव्हता, आयडेंटिटी कार्ड नव्हतं, त्यांना आशा डायरी मिळत नव्हती, त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. या सर्व गोष्टी होत्या. तिथून आम्ही लढायला सुरुवात केली. नागपूर महानगरपालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला की या सर्व गोष्टी मिळाव्या, पण महानगरपालिकेचे जे काही आरोग्य अधिकारी होते शिवाने साहेब यांच्याकडून दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यानंतर मग आम्ही 2 जानेवारी रोजी शनिवारचा दिवस होता, पोलिओचा कार्यक्रम होता, पोलिओचा शेवटला दिवस होता. त्या दिवशी नागपूर महानगरपालिकेच्या टाउन हॉल इथे आमसभा होती आणि त्या महानगरपालिकेच्या आमसभेच्या दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशन इथून परवानगी घेऊन आम्ही नारे निदर्शने केली. परंतु आशांची जी संख्या मोठी असल्यामुळे आवाज मोठा होता, त्यामुळे सर्व त्यांनी टाउन हॉलच्या दाराखिडक्या बंद केले आणि दाराखिडक्या बंद केल्यानंतर मग काही संदीप जोशी आणि काही पत्रकार, काही आणखी अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला विचारपूस केली का तुम्ही इथे काय करत आहात, कशाला तुम्ही गोंगाट करत आहात. आणि आम्ही त्यांना उत्तर दिलं की आमच्या मागण्या मान्य होत नाही, आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो, या आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत आणि त्यामुळे आम्ही ते निदर्शने करत आहोत. आम्ही परवानगी घेतलेली आहे, परंतु पोलीसवाल्यांना त्यांनी सांगितलं की यांना सर्वांना अरेस्ट करा आणि त्यांनी आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलीसवाल्यांनी आणि त्यावर आमच्यावर 353 कलम लागू केले. निवेदन देताना जे निवेदन पत्र आम्हाला मागितलं त्याने निवेदन पत्रामध्ये आमच्या जिल्हा कमिटीच्या प्रमुख 7 लोकांचे जे नाव होते, तर इतर लोकांना त्यामधून बरी केलं आणि आमच्या 7 लोकांवर 353 कलम लागू केली. परंतु महत्वाची बाब हे आहे की 4 दिवसामध्ये आशा वर्कर यांना ड्रेस कोड, आशा डायरी आणि त्यानंतर त्यांना आयडेंटिटी कार्ड मिळालं. हे महत्वाची आमची पहिली लढाई होती. त्यानंतरची जी लढाई जी होती, जे केंद्रीय कमिटीने सर्व कामगार संघटनेचा एक दिल्लीमध्ये मोर्चा केला होता जो 5 एप्रिल 2018 रोजी होता. त्या मोर्चामध्ये पण मोठ्या संख्येने नागपूरच्या पण आशा वर्कर गेल्या होत्या, महाराष्ट्राच्या आशा वर्कर गेल्या होत्या आणि मोदी सरकारला हादरवून सोडलं होतं. आणि त्यानंतर 11 सप्टेंबर 2018 रोजी म्हणजे आशाच्या
काम करण्याच्या कारकिर्दीमध्ये पहिली केंद्राकडून वाढ जी मिळालेली आहे ती 11 सप्टेंबर 2018 रोजी 1000ची वाढ मिळाली ना इतर कामावर 500 रुपये मोबदला असे केंद्राचे 2000. परंतु जेवढं मानधन वाढवलं त्याच्या तुलनेमध्ये त्यांना कामाचा बोजा खूप जास्त लढला आणि त्यामुळे इतर कामावर सुद्धा मोबदला कमी होता. म्हणून आम्ही राज्य शासनाकडे सुद्धा मागणी करत होतो की केंद्राच्या मानधनाच्या बरोबरीचा हिस्सा आणि केंद्राच्या मोबदल्याच्या बरोबरीचा हिस्सा राज्याने द्यावा, जेणेकरून ज्या विधवा घटस्फोटित म्हणून ज्या आशा वर्कर आहेत त्यांचा प्रपंच चालेल. आज आशा वर्कर या आरोग्य क्षेत्राच्या मुख्य कणा आहेत आणि सर्व जिम्मेदारी जी आहे ती आशा वर्करवर आहे. आशा वर्करच्या कामाचे तास ठरलेले नसून त्यांना 24 तास राबावं लागतं, कार्यक्षेत्रामध्ये राहावं लागतं, नागरिकांना आरोग्याच्या सोयी द्यावं लागतं, नागरिकांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करावं लागतं, स्वतः आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जावं लागतं. या विविध प्रकारचे कामं त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर 3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2019 रोजी मोठा संप झाला आणि त्या संपामध्ये फडणवीस सरकार हे मुख्यमंत्री असताना मान्य करायला तयार नव्हते. त्यानंतर आशा वर्कर यांना 2000 व गट प्रवर्तक यांना 3000 रुपये देऊ असे बोलले. परंतु जेव्हा GR काढला तेव्हा गट प्रवर्तकाचा त्यांनी उल्लेख न करता फक्त आशा वर्करला 2000 रुपयाची मानधनाची फक्त घोषणा केली, परंतु अंमलबजावणी त्याची केली नाही. मग गट प्रवर्तकांना सुद्धा मिळावे, दिलेल्या शब्दानुसार त्याचे पालन करावे म्हणून आम्ही वारंवार पत्रव्यवहार आणि भेटी आमच्या चालूच होत्या. परंतु अचानक मग आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागल्यामुळे सर्व धोन निघून गेलं आणि फडणवीस सरकार कोणती मागणी मान्य करू शकले नाही, त्याच्या GR काढू शकले नाही. आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरकार आली, निवडणुका झाल्या, महाविकास आघाडीची सरकार आली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे अंमलबजावणी करायला तयार होते आणि महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा होतं की आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचारी यांना किमान वेतन देण्यात यावं, कारण का महत्वाचे कामे करतात. परंतु थोड्या दिवसांनी मग कोरोना आला. कोरोना आल्यामुळे सर्व राहून गेलं आणि त्यानंतर सुद्धा संपूर्ण भारतामध्ये फक्त नागपूरमध्ये 5-5 फुटाचे अंतर ठेवून लागोपाठ आमचा लढा सुरू होता. त्यावेळेस आमच्यावर 18 केसेस लागल्या भंग केल्यामुळे. तर त्या केसेसला पण आम्ही न घाबरता आम्ही आपला संघर्ष सतत सुरू ठेवला आणि त्यानंतर मग राज्य सरकारने 2000 रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना 3000 रुपये दिले. परंतु कोविडचे काम एवढे वाढले होते, आम्ही वारंवार मागणी करत होतो की एका दिवसाला आशा वर्कर यांना 500 रुपये मिळावे. परंतु सरकारने तसं न करता त्यांनी महिन्याचे फक्त 1000 रुपये केंद्र सरकारने दिले. आणि या पद्धतीची जी केंद्र शासनाची भूमिका जी आहे, कर्मचाऱ्यांना वेठीस ठेवून मोठ्या उद्योगपत्यांना फायदा करून देण्याची जी भूमिका आहे, त्या भूमिकेमुळे आशा वर्कर सर्व चिडल्या होत्या. परंतु महत्वाची भूमिका जी होती, आरोग्य क्षेत्रावर येणारं संकट जे होतं, म्हणजे देशामध्ये कोरोना आला होता, नागरिकांच्या जीवाची काळजी घेणे ही ज्या पद्धतीने सरकारची जिम्मेदारी होती, तशी मोठी जिम्मेदारी आशा वर्कर यांच्यावर आली होती आणि ती आशा वर्कर यांनी चांगल्या पद्धतीने निभावली आहे. आणि त्यांच्यासोबत गटप्रवर्तक सुद्धा रेकॉर्ड किपिंगचे काम वगैरे करणे, सरकारकडे माहिती पाठवण्याचे काम त्या करत आलेले आहेत. परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद त्यावेळेस सुद्धा देण्यात आलेला नाही. आणि कोरोनापासून विविध प्रकारचे काम वाढले, महागाई वाढली, परंतु आजपर्यंत केंद्राचे जे 2000 रुपये जे होते, आजपर्यंत केंद्राचे 2000 रुपये आहेत. केंद्राने कोणती वाढ केली नाही. वारंवार CITU तर्फे संघर्ष, वारंवार आंदोलन, वारंवार संप, वारंवार मंत्र्यांच्या घेराव, यामुळे आज आशा वर्करला राज्य सरकारतर्फे 10,000 व केंद्र सरकारतर्फे 2,000 असे फक्त 12,000 रुपये त्यांना मिळतात. परंतु 45व्या आणि 46व्या श्रम आयोगाच्या शिफारसीनुसार 2016 रोजी ज्या शिफारसी करण्यात आल्या, त्यामध्ये किमान वेतन हे 18,000 असावे असे श्रम आयोगाने ठरवले. परंतु आजपर्यंत त्यांना 18,000. सध्याची राज्याची आणि देशाची परिस्थिती जी आहे ती आशा वर्कर गटप्रवर्तकच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. तशी जर स्थिती पाहिली तर संपूर्ण देशामध्ये
विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्थिती सुद्धा धोकादायक आहे. कारण की महागाई भरमसाठ वाढलेली आहे आणि शासनाकडून त्यांना देण्यात येणारं वेतन किंवा मानधन फार अल्प मिळत आहे. आज केंद्राकडून आशा वर्कर यांना 2,000 हे मानधन मिळतं, परंतु जानेवारी महिन्यापासून आशा वर्करला मिळणारं जे मानधन आणि गटप्रवर्तक यांना जे मिळणारं जे मानधन आहे ते पूर्णपणे थकीत आहे. आम्ही सरकारकडून विनंती करतो की आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या जानेवारी पासून थकीत असलेलं जे मानधन आहे ते त्वरित द्यावं आणि या ज्या संकटामध्ये सापडलेले आहेत त्या संकटातून त्यांना बाहेर काढावं हे गरजेचे आहे. गटप्रवर्तकांचा विचार केला तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक निर्णय घेतला की ज्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष झाले असतील त्यांना सरकारी सेवेमध्ये समायोजन करण्यात यावं. त्यावेळेस गटप्रवर्तकांना सुद्धा कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांना 11 महिन्याच्या एग्रीमेंट करून घेण्यात येत होता, परंतु समायोजनामधून गटप्रवर्तकांना वगळण्यात आलं. ही फार खेदाची बाब आहे. त्यामुळे गटप्रवर्तकांच्या समायोजन करावं. आशा वर्कर यांना 26,000, गटप्रवर्तकांना 31,000 रुपये हे किमान वेतन द्यावं आणि शासनाचे आरोग्य क्षेत्राचे काम महत्वाचे करत असल्यामुळे यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन 5 लाख रुपये ग्रॅज्युटी व 10,000 रुपये त्यांना पेन्शन द्यावी ही मागणी आमची सरकारकडे आहे आणि त्यावर सतत संघर्ष आमच्या सुरू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा संघर्ष सतत सुरू राहणार अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आज मोठ्या संख्येने आशा वर्कर सरकारच्या, चाहे मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. आणि आता सरकारने स्वयंसेविका असल्यानंतर सुद्धा त्यांना 60 वर्ष हे कार्यमुक्त करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे, जे आरोग्य विभागाचे आयुक्त जे आहेत, जे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत येतात, त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय चुकीचा आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता ठराव झाला नाही. विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये आमदारांचे मतं घेतले नाही, त्यावर मंजुरी घेतली नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे हे शक्य नाही आणि ती अंमलबजावणी करू शकत नाही. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की 60 वर्षाच्या कालावधी जे तुम्ही ठेवलेला आहे आम्हाला मंजूर आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 58 वर्ष हे रिटायरमेंटचं वय आहे, 58 वर्ष अशा वर्करला दिलं, 58 वर्ष गटप्रवर्तकाला दिलं तरी आम्हाला चालेल, परंतु ते देण्याच्या आधी त्यांना किमान वेतन 5 लाख रुपये ग्रॅज्युटी व 10,000 रुपये मासिक पेन्शन दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने 9 नोव्हेंबर 2023 रोजी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना 2,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचं मान्य केलं होतं, परंतु आज 25ची दिवाळी येत आहे, आतापर्यंत त्यांनी बोनसची रक्कम दिलेली नाहीये. त्यामुळे या दिवाळीच्या आधी राज्य शासनाने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना 3 वर्षाचे 6,000 रुपये बोनसच्या रूपामध्ये द्यावे ही आमची सरकारला विनंती आहे. धन्यवाद. तर हे होते माननीय राजेंद्र साठे सर, जे की गेली कित्येक वर्ष आशा वर्कर्स साठी अहोरात्र संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या या संघर्षाची पूर्ण पार्श्वभूमी आपण ऐकली आणि त्यांनी आज आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत त्याबद्दल आभार. धन्यवाद.